महाराष्ट्र सरकार द्वारा आम नागरिकों को उनके अधिकार और सरकारी योजनाओं का लाभ दिलाने के उद्देश्य से शुरू किए गए छत्रपति शिवाजी महाराज महाराजस्व अभियान के अंतर्गत आज चोपड़ा तहसील के लासुर गांव में एक विशेष शिविर का आयोजन किया गया। इस शिविर में स्थानीय विधायक चंद्रकांत सोनवणे की उपस्थिति में लाभार्थियों को योजनाओं के अंतर्गत प्रमाण पत्र, अनुदान और अन्य सुविधाएं दी गई। छत्रपति शिवाजी महाराज अभियानाच्या अंतर्गत आज जवळपास 531 लोकांना घरपोच शासनाच्या नियमाप्रमाणे कास्ट सर्टिफिकेट असतील, जातीचे आपल्या डोमेसाईल असतील, रेशनिंग कार्ड असेल, ह्या विविध योजनेचा फायदा घरापर्यंत पोहोचवण्यासाठी हा कॅम्प इथे घेण्यात आला। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे सहकार मंत्री, महाराष्ट्राचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब, आदरणीय राज्यमंत्री योगेशजी कदम साहेब यांच्या संकल्पनेने ही योजना सुरू झाली की जनतेच्या दरबारात जाऊन जनतेच्या समस्या गावात सोडवायच्या। ती किरकोळ समस्या असतात की रेस्टिंगमधलं नाव कमी करायचं, रेस्टिंगवरचं कार्डावरचं नाव वाढवायचं, त्याचप्रमाणे दाखले हे किरकोळ असतात, पोट खराब जमिनीचा तो छोटा विषय असतो। छोट्या छोट्या विषयासाठी की लोक तहसीलला फिरतात, त्यांना तहसीलवर पण लोड येतो आणि बऱ्याच वेळेला हे येतात तेव्हा अधिकारी वर्ग कुठेतरी बाहेर असतो, मिटिंगांमध्ये असतो आणि त्या व्यक्तीचा वेळ वाया जातो। म्हणून गावात जाऊन प्रत्यक्ष या लाभार्थ्याला गावामध्ये लाभ द्यायचा ही संकल्पना महाराष्ट्र राज्याची असल्यामुळे त्याचा कॅम्प या ठिकाणी आपण घेतला। याआधी आपण एक चोपडा शहरात घेतला, एक आढावला घेतला आणि आज लासूरमध्ये जवळपास 531 लोकांना याचा लाभ या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आणि त्या व्यतिरिक्त काही लोकांच्या समस्या होत्या, घरकुलाच्या संदर्भातल्या समस्या होत्या, काहींना रेतीच्या समस्या होत्या, काहींना शेतात जाण्याचा रस्ता बंद केला गेला, अशा विविध समस्या होत्या। त्या समस्याचं सुद्धा इथे निरकट मोठ्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केला गेला। हे करत असताना सहकारी वर्ग म्हणून आपल्याला तहसीलदार जे आहेत, गोराज साहेब आहेत, BDO वसाब आहेत, साळुंके साहेब आहेत, लासूरकर आहेत, त्यांचे सहकार्य लागले। सर्व अधिकारी वर्ग इथे होता, फॉरेस्टचे अधिकारी होते, या सर्वांनी योग्य सहकार्य केलं आणि जनतेला न्याय देण्यासाठीचा सरकारचा जो प्रयत्न त्याचा हा एक भाग म्हणून इथे आपण ही दाखले वाटप केले। दाखले वाटप करत असताना काही गरीब लोक असतात, त्यांना वाटलं की आम्ही तहसीलला गेलं तर आमचा पैसा खर्च होतो। हा खर्च नव्हता, त्यांच्या दारात जाऊन त्यांना सर्टिफिकेट देण्याची योजना ही शासनाची अतिशय चांगली योजना आहे। याचा लाभ जनतेने जास्तीत जास्त घ्यावा। या व्यतिरिक्त काही लोकांमध्ये गैरसमज असतो, काही लोक जी गावातली दलाल असतात ती वेगवेगळं सांगतात, या दलालांपासून सावध राहिलं पाहिजे। साधं उदाहरण द्यायचं झालं तर 18 वर्षाचा मुलगा ज्यांच्या घरात असतो त्यांना संजय निराधारच्या ज्या योजनेमधल्या वेगवेगळ्या योजना असतात त्यातला लाभ भेटत नाही, पण त्यांच्याकडनं काही दलाल पैसे घेतात, त्यांचा फॉर्म भरून घेतात, पण मुळात ती योजना त्यांना लागू होत नाही। मग ती लोकं फिरतात आणि ती लोकं नाळली जातात। हे होणं म्हणून आम्ही जनतेला त्या संदर्भात देखील सूचना केल्या। तहसीलदारांना सांगतो आता की आपण व्यवस्थित जे नियम आहेत त्याचे जे पॉईंट दिले हे संपूर्ण ग्रामसेवकांना सुद्धा सांगा, कारण ग्रामसेवकांचा दाखला असतो, त्यांच्यावरती एन्डॉर्समेंट असते, ते करत असताना त्यांच्या जर लक्षात आणून दिलं तर त्यांचा वेळ जाणार नाही आणि आपलंही काम वाढणार नाही। पण जनतेच्या दरबारात जाऊन जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी माहितीच्या माध्यमातून सातत्याने पालकमंत्री गुलाबरावजी पाटील असतील, आदरणीय गिरीश भाऊ महाजन असतील, आदरणीय सावकारे असतील, त्याचप्रमाणे रक्षाताई येते आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा यांच्या नेतृत्वात महायुतीचे कार्यकर्ते, महायुतीचे आमदार या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये लोकांच्या समस्या सोडवता आहेत।